सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये। कर्ज फीसह विविध शेती प्रश्नावर प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। सरकार कर्जमाफी कधी करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय। योग्य वेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलंय। कोणताही प्रश्न हा चर्चेने सुटतो, त्यांच्याशी चर्चा करायला राज्य सरकार तयार आहे। या संदर्भात सरकार आणि प्रशासन नियमित त्यांच्या संपर्कात असल्याचा अजित पवार म्हणाले। खत आणि बियाणे लिंकिंग करणाऱ्या दुकानदार आणि कंपन्यांना सरकार सोडणार नाही असंही अजित पवार म्हणाले। शेतकऱ्यांना लुटू पाहणाऱ्यांवर सरकार कारवाई करेल, दुकानदारांवर परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल असंही अजित पवार म्हणाले। सरकार लाडक्या बहिणींना नियमित 1500 रुपये देण्यासाठी तत्पर असल्याचं अजित पवार म्हणाले। तसेच योग्य वेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू असंही ते म्हणाले। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। कारण गुरुवारी सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली। तब्बल तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। ही बैठक संपल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोणतीही प्रतिक्रिया न देता हॉटेल बाहेर पडले। यानंतर काही वेळातच मुंबईतील राजकीय हालचालींना वेग येताना दिसला। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर काही वेळातच मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे हे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्या भेटीला पोहोचले होते। संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उदय सामंत यांच्या मुक्तगिरी निवासस्थानी गेले आहेत। या सगळ्या घडामोडींमुळे राज ठाकरे आणि महायुतीमध्ये पुन्हा एकदा वाटाघाटी सुरू झाल्याचं चित्र आहे। मनसेकडून आधी देवेंद्र फडणवीस आणि नंतर शिंदे गटाच्या नेत्यांशी चर्चेला सुरुवात करण्यात आली आहे। या चर्चानंतर राज ठाकरे हे आगामी मुंबई महापालिकेसाठी महायुतीशी हात मिळवणी करण्याची शक्यता बळावली आहे। राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडींची शक्यता आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसे आणि शिवसेना एकत्रित येणार असल्याची चर्चा सुरू होत्या। अशातच शिवसेना ठाकरे गटासह मनसे पक्षातील नेत्यांनीही एकत्रीकरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता। त्यानंतर आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताज लँड हॉटेलमध्ये जवळपास 1 तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ठाकरे बंधू एकत्र येणार असे सामान्य लोकांमध्ये वातावरण निर्माण झाली असताना राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटत असतील तर मनसेत वाटाघाटी करण्यासाठी ते वातावरण निर्मिती झाली का असा सवाल निर्माण होईल व राज ठाकरे यांचे नाव खराब होईल असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं। त्यावरती आता मनसेचे प्रवक्ता आणि सचिव योगेश खैरे यांनी रोहित पवारांना उत्तर देत राज ठाकरेंची काळजी करण्याची आवश्यकता नाही असा खोचक सल्ला दिला। अखेर जयंत पाटील यांनी स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे। पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी ही मागणी जाहीरपणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली आहे। या मागणीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटलंय की मी प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून या मागणीवर विचार करेन। दुसरीकडे जर जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त केलं तर त्या जागी नेमकी कोणाची नियुक्ती केली जाणार असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय। गेल्या 2 वर्षांपासून आमदार रोहित पवार यांचे नाव या पदासाठी इच्छुकांच्या यादीत आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे। आता यावर खुद्द रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे।
कर्जमाफीसह विविध शेती प्रश्नांच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। आज या उपोषणाचा 5वा दिवस आहे। दरम्यान आज बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ऑनलाईन बैठक होणार आहे। पण ऑनलाईन बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख केव्हा देणार हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। अजित पवार आज 9:30 वाजता अकोल्यात दाखल झालेत। यावेळी त्यांचे शिवनी विमानतळावर स्वागत करण्यात आले। अकोला आणि वाशिम जिल्ह्याची आढावा बैठकीसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी अजित पवार अकोला आले आहेत। अशातच अकोला शिवनी विमानतळाकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना ताप्याच्या पाठीमागे असलेल्या ॲम्ब्युलन्सचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। अजित पवार यांच्या ताप्याच्या पाठीमागे असलेल्या ॲम्ब्युलन्स वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे। अकोला विमानतळावरून राष्ट्रीय महामार्गावर येत असताना या ताफ्यातील ॲम्ब्युलन्सचा अपघात झाला। तर अजित पवारांच्या ताफ्यातील थार गाडीला धडक लागल्यामुळे अपघात झाल्याची बोललं जात आहे। मात्र सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही। राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू होती। दोन्ही पक्षाचे नेते सकारात्मक होते। अशातच आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची वांद्रे येथील ताज लँड अँड हॉटेलमध्ये झालेली गुप्त भेट चर्चांचा केंद्रबिंदू ठरत आहे। या भेटीमुळे शिवसेना मनसे युतीला ब्रेक लागणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। राज ठाकरे सकाळी ताज लँड्स हॉटेलमध्ये पोहोचले आणि अवघ्या काही मिनिटातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम नसताना देवेंद्र फडणवीसांनी ही भेट घेतल्याने यामागे राजकीय रणनीती असल्याचे संकेत मिळू लागले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। नाशिकच्या सातपूर परिसरात मोठ्या भावानेच आपल्या सख्या लहान भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। घरगुती वाद इतका टोकाला गेला की मोठ्या भावाने धारदार हत्याराने हल्ला करत लहान भावाचा जीव घेतला। करण तुकाराम शेंगाडे असं मृताचं नाव असून आरोपी मोठा भाऊ अर्जुन शेंगाडे याला सातपूर पोलिसांनी अटक केला। दोघा भावांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद झाला। हा वाद इतका टोकाला गेला की अर्जुनने संतापाच्या भरात करणच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार चाकूने हल्ला केला आणि यात तो मरण पावला। सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत। एका बाजूला राज्यात 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला 2 ठाकरे यांचे मनोमिलनाच्या चर्चेला ऊत आलाय। असे असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रोज जोरदार इनकमिंग सुरू आहे। आता शिवसेना ठाकरे गटासोबत एकनाथ शिंदे हे शरद पवार यांना दे धक्का करण्याच्या तयारीत असून ठाकरे सेनेसोबत शरद पवार गटालाही शिंदेकडून जोरदार हदरे देण्यास सुरुवात झाली आहे। शरद पवार गटाचे मोहोळचे आमदार राजू खरे हे पहिल्यापासून शिंदे सेनेशी जवळकी साधून होते। आम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही त्यांना बोलावू असं स्पष्ट संकेत काल शिंदे सेनेचे मंत्री भरत शेठ गोगावले यांनी दिल्याने पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे। जेव्हा 2 राष्ट्रवादी एकत्र येतील तेव्हा राजू खरे यांचा निर्णय घेतील असं सांगत खरेंच्या प्रवेशाबाबत गोगावले यांनी मुहूर्तही जाहीर केलाय। काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला। त्यामुळे कोकणात शिवसेनेची ताकद वाढली असल्याचं चित्र आहे।
गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। यातच खासदार संजय राऊत यांनी शिवसेना मनसे युतीबाबत अनेकदा सकारात्मक वक्तव्य केलंय। आजच्या पत्रकार परिषदेत देखील संजय राऊत यांनी शिवसेना मनसे युतीबाबत वक्तव्य केलंय। मात्र आता वांद्रे येथील ताजलँड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजकीय चक्र फिरवून शिवसेना मनसे युतीला ब्रेक लावला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये तेच सांगतोय, तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।